मी घनश्याम पाटील. यंदाचं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन राजधानी दिल्लीमध्ये होणार अशी एक अतिशय आनंददायी बातमी नुकतीच आलेली आहे. सरहद्द या संस्थेचे संस्थापक संजय नहार हे यंदाच्या साहित्य संमेलनाचे आयोजक आहेत. यापूर्वी त्यांनी पंजाब येथील गुमान येथे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचं आयोजन केलं होतं. एका समर्थ नेतृत्वानं साहित्यिक दृष्टी असलेल्या कार्यकर्त्यानं या संमेलनाचं आयोजकत्व स्वीकारले. ही भाषेच्या दृष्टीनं अतिशय आनंदाची गोष्ट आहे. गेल्या 5-6 वर्षापासून राजधानी दिल्लीमध्ये साहित्य संमेलन व्हावं अशी आमची सर्वांचीच आग्रही मागणी होती. यंदा साहित्य महामंडळानं ही मागणी पूर्ण केलेली आहे. त्याबद्दल सर्वप्रथम अखिल भारतीय साहित्य महामंडळाचे मराठीतील एक प्रकाशक म्हणून, लेखक म्हणून मी अभिनंदन करतो, आभार मानतो, त्यांना धन्यवाद देतो. खरं तर साहित्य संमेलनाचा इतिहास फार मोठा आहे. सुरुवातीला 1878ला जे साहित्य संमेलन झालं ते ग्रंथकारांचं संमेलन होतं. खेड्यापाड्यातली सामान्य माणसं, अशिक्षित, त्यांच्यासाठीचं ते संमेलन होतं. नंतर संमेलनाचं स्वरूप बदलत गेलं. व्यावसायिक दृष्टिकोन तिकडं बघितलं जाऊ लागलं. जे प्रस्थापित लेखक आहेत त्यांना ती त्यांची मक्तेदारी वाटू लागली आणि संमेलनाचा दर्जा पूर्णपणे घसरत गेला. जे ग्रंथकारांचं संमेलन होतं ते अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन झालं आणि तेव्हापासूनच अनेक प्रकाशक साहित्य संमेलनावर आक्षेप घेत असतात. संमेलनामधून ग्रंथ विक्री होत नाही, जर त्यांना चांगल्या सुविधा मिळत नाहीत अशी त्यांची सातत्याची मागणी असते. त्यामुळं यंदाच्या संमेलनावर बहिष्कार घालावा अशी मागणी प्रकाशक परिषदेने केलेली आहे. ही मागणी मुळातच बिनबुडाची आहे. त्या मागणीचा मी जाहीरपणे निषेध नोंदवतो. गुमानच्या साहित्य संमेलनावर सुद्धा प्रकाशक परिषदेने बहिष्कार टाकला होता. तेव्हाचे प्रकाशक परिषदेचे जे अध्यक्ष होते अरुण जाकडे, ते आणि मी अनेक वृत्तवाहिन्यावर एकत्र होतो आणि मी सांगितलं होतं की आफ्रिकेच्या जंगलात जरी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन झालं तरी आम्ही तिथे जाणार. जाकडे यांनी आमच्या या भूमिकेला प्रचंड विरोध केला होता आणि त्यांचं म्हणणं होतं की गुमानसारख्या अमराठी भागामध्ये पुस्तक विक्री कितीशी होणार, त्यामुळं अमराठी भागात साहित्य संमेलन होऊ नयेत. खरं तर हे अखिल भारतीय असं साहित्य संमेलन असताना ते दरवर्षी महाराष्ट्रातच व्हावं ही अपेक्षा आहे का ठेवतात तेच मला कळत नाही. बरं, महाराष्ट्रामध्ये जी साहित्य संमेलन होतात तिथल्या पुस्तक विक्रीचा यांचा नेमका अनुभव काय? म्हणजे मागच्या वर्षी अमरनाथला जेव्हा साहित्य संमेलन झालं तेव्हा यांचा ट्रान्सपोर्टचाही खर्च निघाला नव्हता आणि याच प्रकाशकांनी सरकारकडे मागणी केली होती की आमचं स्टॉलचं जे भाडं आहे तेही परत करावं. आणि हेच आता सांगतायत की दिल्लीच्या संमेलनामध्ये विक्री होणार नाही. वर्धेच्या वेळी काय परिस्थिती होती, म्हणजे ज्या पद्धतीनं तिथलं नियोजन होतं, अगदी गोल आकारात जे काही सगळे ग्रंथदालनं ठेवली होती आणि ऊन एवढं प्रचंड होतं की तिथं कोणी फिरकलं नव्हतं. तिथे यांच्या वाहतुकीचा खर्च सुद्धा निघाला नव्हता. संमेलनं अधिकाधिक परिपूर्ण चांगली कशी व्हावीत इकडं लक्ष न देता संमेलनावर सातत्यानं टीका करणं, संमेलनं बंद करा अशी मागणी करणं आणि संमेलनावर बहिष्कार घालण्याची मागणी करणं हे सगळं मला आत्ताहीपणाचं वाटतं. खरं तर गेल्या काही वर्षामध्ये अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा साहित्यिक कार्यक्रमाचा दर्जा पूर्णपणे ढासळतोय. मुळात साहित्य संमेलनाच्या अध्यक्ष निवडीवरनं कायम वाद व्हायचे. पूर्वी आपल्याकडे निवडणूक प्रक्रिया होती. या वादातून निवडणूक प्रक्रिया रद्द केली आणि संमेलनाध्यक्षांची थेट निवड केली जाऊ लागली. मग कुठले संमेलनाध्यक्ष निवडले गेले? म्हणजे फादर फ्रान्सिस दिब्रिटो सारखा एखादा धर्मगुरू या व्यवस्थेमुळं साहित्य संमेलनाचा अध्यक्ष झाला. म्हणजे पूर्वीची काही जर वाचनवीरांची जर आपण परंपरा बघितली तर त्याच्यापेक्षाही आणखी घसरण व्हावी असे काही संमेलनाध्यक्ष गेल्या काही वर्षामध्ये निवडले गेले. म्हणजे ज्यांना स्वतःच्या खुर्चीवरून नीट उठून बसता येत नाही अशा माणसाला तुम्ही संमेलनाध्यक्षपद का देता? ते किती वंदनीय असले, त्यांची कारकिर्दी किती चांगली असली, त्यांच्याविषयी आपल्याला किती जरी आदर असला, साहित्य संमेलनाचा अध्यक्ष स्वतःच्या पायाने व्यासपीठावर चालत यावा इतकी माफक अपेक्षा जर आपण ठेवली तर बिघडलं कुठं? पण असं होताना दिसत नाहीये. आता आज दिल्लीत साहित्य संमेलन होणार ही बातमी आल्यानंतर प्रकाशक परिषदेने त्याला विरोध करायचं ठरवलंय, त्यावर बहिष्कार घालायचं अशी भूमिका त्यांनी घेतलेली आहे. त्याचा मगाशी मी निषेध केलाच. आचार्य अत्रे यांनी सांगितलं होतं की धंद्यापेक्षा धर्म हा नेहमीच महत्वाचा असतो. त्यामुळं काही झालं तरी धर्माचा धंदा होऊ देऊ नका. म्हणजे एक वेळेस धंद्याचा धर्म झाला तर चालेल, पण धर्माचा धंदा होऊ देऊ नका. मुळात हा सुद्धा एक साहित्यिक धर्म आहे, तो आपण पाळला पाहिजे या मताचा मी आहे.
आमच्या प्रकाशक परिषदेच्या समूहामध्ये आमच्या प्रकाशक परिषदेचे जे अध्यक्ष आहेत राजू बर्वे, त्यांनी या संमेलनावर बहिष्कार घालण्याची मागणी केलेली आहे. प्रकाशकांना तसं आवाहन केलंय. त्या मागणीला इतर काही प्रकाशकांनी पाठिंबा दिलाय. मेहता प्रकाशनचे अखिल मेहता म्हणतायत बहिष्कार टाकणं हेच योग्य असेल आणि सगळ्यांनी मिळून मुख्यमंत्र्यांना एक पत्र लिहावं आणि आम्ही संमेलनासाठी जाणार नाही अशी एक प्रकाशकांची यादी करून त्यांना पाठवावी. वैशाली प्रकाशनचे विलास पोद्दार यांनी या भूमिकेला पाठिंबा दिलाय. त्यांचं म्हणणं आहे की संमेलनावर बहिष्कार टाकणं हे योग्य आहे आणि प्रकाशकांना साहित्य संमेलनाचे आयोजन कधी गृहीत धरत नाहीत, त्यामुळे संमेलन चांगले होत नाहीत. यावर अनेक प्रकाशक मतं मांडतायत. सकारात्मक असं मला काहीच दिसत नाहीये. अशोक कुमटेकर म्हणतात की बहिष्काराचा निर्णय योग्य आहे. निलेश गायकवाडांनी त्यांना पाठिंबा दिलाय. मुख्य म्हणजे उमा बोडस याही म्हणतात की पूर्णपणे बहिष्कार टाकणं या मताशी मी सहमत आहे. आणि अनिल मेहता प्रकाशन व्यवसायातलं एक मोठं नाव आहे. मी अत्रे साहेबांचं जे कोट केलं होतं त्याला त्यांनी विचारलंय की साहित्य धर्म फक्त आपणच पाळायचा का, आयोजकांनी पाळायला नको का? मुळात मेहता सरांना असा प्रश्न पडतोय ही आनंदाची गोष्ट आहे. मेहता सर, मला तुम्हाला सांगावंसं वाटतं, शंकर सारडा यांच्यासारखा माणूस जेव्हा साहित्यामध्ये आला, मागच्या वेळी संजय नहार, भारत देसरडा या महत्वाच्या माणसांनी जेव्हा साहित्य संमेलनाचं आयोजन केलं तेव्हा एक प्रश्न उपस्थित झाला होता की या मारवाड्यांनी आम्हाला मराठी साहित्य, मराठी भाषा शिकवावी का? खरं तर यांचं साहित्यातलं योगदान हे निर्विवादपणे खूप मोठं आहे. तिथं मारवाडी मराठी असं विशेष नाहीये. म्हणजे संजय नहारांनी जे साहित्यिक योगदान दिले, ज्या पद्धतीची त्यांनी पुस्तकं चिनार प्रकाशनच्या वतीने आतापर्यंत प्रकाशित केलीत, किंवा भारत देसरडांचा जेवढा अभ्यास आहे, शंकर सारडांनी हजारो पुस्तकाची जी समीक्षा केली होती, इतकं ताकदीचं नाव दुसरं कुणीही नसताना काही लोकांनी आक्षेप घेतले, अगदी अग्रलेख लिहिले की मारवाड्यांनी आम्हाला साहित्यिक योगदानाविषयी शिकवू नये. त्यावेळी तुम्ही काय करत होता? साहित्य संमेलनाचं आयोजन नीटनेटकं व्हावं यासाठी तुम्ही आतापर्यंत काही भूमिका घेतलेली आहे का? त्या ठिकाणी ग्रंथदानाची रचना कशी असावी, कोणत्या विषयाची पुस्तकं कशी मांडली जावीत, छोट्या प्रकाशकांचा कसा विचार व्हावा यासाठी तुम्ही आतापर्यंत काही केलेलं आहे का? आपण ज्येष्ठ आहात, 90च्या पुढे आपलं वय आहे, त्यामुळं बहिष्काराची आपली ही भाषा चुकीची आहे, त्याचा मी निषेध नोंदवतो. मगाशी राजू बर्वे यांचाही मला फोन आला. 10-12 मिनिट त्यांनी माझी समजूत घालण्याचा प्रयत्न केला. त्यांचं म्हणणं होतं की दिल्लीत साहित्य संमेलन होऊन असं काय होणार आहे. मी त्याला सांगितलं की राजधानी दिल्लीमध्ये जर अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन झालं तर भारतातल्या सगळ्या महत्वाच्या प्रसार माध्यमांचं तिकडे लक्ष असेल, अनेक वृत्तपत्र त्या बातमी करतील आणि मराठीचा हा जागर अभ्यासपणे सुरू राहील. त्याने सांगितलं की नाही, म्हटलं इतर भाषेतली वृत्तपत्र आपली कशाला दखल घेतील. तर बर्वे सर, हुमानला जेव्हा अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन झालं तेव्हा सगळ्या मराठी, हिंदी, इंग्रजी, पंजाबी, कन्नड, उर्दू, गुजराती, बंगाली अशा सगळ्या वृत्तपत्रांनी दखल घेतली होती. हे जर संमेलन राजधानी दिल्लीत होणार असेल तर त्यापेक्षा व्यापक प्रसिद्धी याला निश्चितपणे मिळेल. सुदैवानं जर पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी काही मिनिटांसाठी सुद्धा साहित्य संमेलनामध्ये येऊन गेले तर अभिजात भाषेच्या दृष्टीनं एक सकारात्मक पाऊल पडू शकतं. बर्वे सरांनी मगाशी मला सांगितलं की गुजराती, इतर काही भाषांची पण अशी मागणी आहे अभिजात भाषेची, त्यामुळे मराठीचा तिथं विचार होईल का? तर सर, मराठी भाषेची परंपरा, आपलं योगदान साहित्यातलं हे निश्चितपणे मोठं आहे. मराठीला अभिजात भाषा मिळावा यासाठी आपण जे सकारात्मक प्रयत्न करत आहोत त्याला निश्चितपणे बळकटी मिळेल. भारतातल्या सगळ्या माध्यमांचं लक्ष तिकडं वेधलं जाईल, हे आपल्याला वेगळं सांगायची गरज नाहीये. मुळात आपल्याकडे जी साहित्य संमेलन होतात त्यांचा दर्जा काय असतो याविषयी खरं प्रकाशकांनी चर्चा करायला हवी. म्हणजे गेल्या काही वर्षांमधले झालेले परिसंवाद, निमंत्रिताची कवी संमेलनं, त्या कवी संमेलनाचे परिसंवादाचे अध्यक्ष, त्यामध्ये सभेय असलेले वक्ते आणि निमंत्रित कवी याचा जर विचार केला तर साहित्य संमेलनाची घसरण का आणि कशामुळे होते हे आपल्या लक्षात येईल. डोंबिवलीला जेव्हा अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन झालं होतं त्यावेळी श्रीपाद भालचंद्र जोशी यांनी सांगितलं होतं की हे मुळात ग्रंथ प्रदर्शन आहे, त्यामुळे तुमची पुस्तकं फक्त घेऊन या, ती दाखवा प्रदर्शनापुरती आणि परत न्या. ज्यांना ती पुस्तकं हवी ते तुमची पुस्तकं ऑनलाईन मागतील. जर आयोजकांना असं सांगावं लागतंय, महामंडळाच्या तेव्हाच्या अध्यक्षांना जर असं सांगावं लागलं तर आपण आत्मचिंतन करण्याची गरज आहे. मुळात हे ग्रंथकारांचं संमेलन होतं, आपली प्रकाशक परिषदेची संमेलन होतं. ती संमेलने कशा पद्धतीनं होतात त्याचंही आता मग या निमित्तानं आपण चिंतन केलं पाहिजे. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन हे सामान्य मराठी माणसाचं व्हायला हवं. इथला खेडूत पुन्हा एकदा संमेलनाकडे यायला हवा.
आणि साहित्य संमेलनाच्या अध्यक्ष निवडीबाबत प्रकाशक परिषदेने काहीतरी चांगली भूमिका घ्यायला हवी, चांगले अध्यक्ष व्हावेत, सहभागी सगळे साहित्यिक उत्तम दर्जाचे असावेत, त्यातल्या विषयांची निवड चांगली असावी, यासाठी मागणी करण्याऐवजी आपण चुकीच्या कारणासाठी संमेलनावर बहिष्कार टाकत आहोत. अमराठी भागात पुस्तक विक्री होणार नाही असं हे म्हणतायत, मात्र मी अभिमानाने सांगतो की गुमांच्या साहित्य संमेलनामध्ये सर्वाधिक विक्री आमच्या चपराक प्रकाशनच्या पुस्तकाची झाली होती. साहित्य क्षेत्रातले अनेक जण त्याचे साक्षीदार आहेत. पुण्यातून रेल्वेचा एक संपूर्ण डबा चपराकच्या पुस्तकाने भरलेला होता आणि त्यातलं एकही पुस्तक आम्हाला परत आणावं लागलं नाही. राजधानी दिल्ली आणि आजूबाजूच्या परिसरात असंख्य मराठी माणसं स्थायिक झालेली आहेत. त्यांना चांगली पुस्तकं मिळत नाहीत. त्यांना पुण्या मुंबईसारख्या महानगरात येणं, इकडच्या प्रकाशन संस्थेची नवीन पुस्तकं पाहणं हे शक्य होणार नाही. त्यांच्यासाठी ते एक पर्वणी असणार आहे. हा एक साहित्याचा जागर आहे, धर्म आहे. तो आपण धर्म पाळायलाच हवा. अगदी गुमांचं जे संमेलन होतं तेव्हा पुणे, मुंबई, नागपूर अशा महत्वाच्या शहरातून एक स्वतंत्र रेल्वेची व्यवस्था केली होती. यंदाही तसं काही करता येणं शक्य आहे. तुम्ही भाड्यावर नाही वाद घालत असता. साधारण 10,000 रुपये भाडं असेल असं तुमचं म्हणणं आहे आणि ते सामान्य प्रकाशकाला परवडणार नाही. जर सामान्य प्रकाशकाला ते भाडं परवडत नसेल तर ते कमी करावं, अशी मागणी आपण आयोजकाकडे, शासनाकडे करू शकतो. काही पुस्तकं आयोजक विकत घेतील का त्यासाठी प्रयत्न करू शकतो. आणि त्याहून महत्वाचं म्हणजे जर छोट्या प्रकाशकांना वाटलं की आम्हाला हे परवडणार नाही तर 3-4 प्रकाशक एकत्र येऊन एखादं ग्रंथदालन ते घेऊ शकतात आणि त्यांच्या पुस्तकाचं प्रतिनिधित्व राजधानी दिल्लीमध्ये होऊ शकतं. त्यामुळे या संमेलनावर बहिष्कार टाका, आम्ही संमेलनाला जाणार नाही, इतर ठिकाणी संमेलन भरू, अशी मागणी करण्यामध्ये काही अर्थ नाही. या सगळ्या प्रकारामुळेच गेल्या काही काळामध्ये वेगवेगळी साहित्य संमेलन पुढे आली. म्हणजे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनापेक्षा अनेकदा विद्रोही साहित्य संमेलन चांगलं होतं. का होतं तर तिथला कार्यक्रमाचा दर्जा त्यांनी चांगला ठेवलेला आहे. ते सर्वसमावेशक असतं. आपली जी विभागीय साहित्य संमेलन होतात ती अतिशय उत्तम होतात. छोट्या छोट्या गावातली साहित्य संमेलन चांगली होतात आणि अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन मात्र अक्षरशः बोगस पद्धतीनं होतं. ती त्यांच्या आयोजनाच्या गलथानपणामुळं. ते आयोजन कसं सुधारेल इकडे आपण लक्ष देऊया. यंदाचं संमेलनाचे जे आयोजक आहेत संजय नहार, त्यांनी अनेक महत्वाची पुस्तकं प्रकाशित केलेली आहेत. अगदी डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांच्यापासून शशी थरूर पर्यंत अनेकांची पुस्तकं त्यांच्यामुळं मराठीमध्ये येऊ शकलेली आहेत. त्यांचं योगदान निश्चितपणे खूप मोठं आहे. त्यांच्याकडे एक स्वतंत्र दृष्टी आहे. जम्मू काश्मीरमध्ये तिने जे काम केलंय त्याला तोडच नाहीये. किंवा पंजाबचे अघोषित राज्यपाल असंही त्यांचं वर्णन केलं जातं. एक मराठीतला तगडा माणूस ज्यांनी भाषा जपलेली आहे, टिकवलेली आहे, ती वृद्धिंगत व्हावी यासाठी खूप सारे प्रयत्न केले. म्हणजे जम्मू काश्मीरमध्ये जाऊन जो माणूस मराठी भाषा भवन उभारण्याची तयारी करतो त्या माणसाला विरोध करणं हे भाषेच्या दृष्टीने लाज आणणार आहे. त्यामुळे प्रकाशकांनी आपल्या मनाचा कोतेपणा सोडून व्यापक व्हायला हवं आणि या संमेलनाला आपण सगळ्यांनी मिळून पाठिंबा द्यायला हवा. हे संमेलन अभूतपूर्व होईल. मराठी भाषेचा झेंडा सर्व दूर पसरेल यासाठी आपण प्रयत्न करूया. एवढंच सांगतो. संजय नहार, साहित्य महामंडळ या सगळ्यांना धन्यवाद देतो, शुभेच्छा देतो आणि थांबतो. नमस्कार.